आज आपण फ्रूट कस्टर्ड बनवतो. त्यासाठी मी फळं घेतलीत बघा. एक केळी घेतली, स्ट्रॉबेरी घेतली, द्राक्ष घेतलेत आणि डाळिंब घेतलं आहे, ॲपल घेतला आहे आणि त्याचे काप करून घेतलेत. आता गॅसवर मी 2 ग्लास दूध उकळायला ठेवलं. दूध चांगलं उकळलं बघा. आता त्याच्यामध्ये मी साखर घालणार नाही तर खडी साखर घालणार आहे. ही धाग्यावाली खडी साखर असते ना, ती 1 वाटी घेतली मी. ती मिक्सरला बारीक केली आणि त्याची पावडर टाकून घेतली आणि चांगलं असं ढवळून घेतलं. आता एका वाटीमध्ये मी कस्टर्ड पावडर घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं दूध मिक्स केलं. हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि ती गोळलेलं मिश्रण ते त्याच्यामध्ये टाकलं कस्टर्डचं. आता चांगलं हे 10 मिनटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं ढवळत असं 10 मिनटं झालीच. आता शिजवून घेतलं मी आणि आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पूड टाकली. आता बऱ्यापैकी चांगलं थंड झालं आहे. आता एका बाउलमध्ये मी हे फळांचे काप घेतलेत अर्धे आणि त्यावर मी आता हे मिश्रणाचं दूध टाकते. आता वरतून पण मी असं दूध टाकून घेतलं आणि त्याच्यावरतून मी असे फळांचे काप टाकून घेतले. आता हे फ्रीजमध्ये मी अर्धा तास तरी ठेवून देते थंड होण्यासाठी. आता हे बऱ्यापैकी चांगलं थंड झाले. आता मी सर्व करते बघा. वाटीमध्ये सर्व केलं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब